नमस्कार मित्रांनो, मी आपला सचिन कापुरे आणि आज आपण चाललेलो आहोत मॅजिकल मेळघाटमध्ये, जिथे आपण करणार आहोत ॲडव्हेंचर. त्याच्यामध्ये आहे स्काय सायकलिंग, पॅरासेलिंग आणि बघणार आहोत मेळघाट. सर्वत्रच पावसाची सुरुवात जोरात चालू झालेली आहे आणि त्यातल्या त्यात मेळघाट म्हणजे घाटांचा मेळ, यामध्ये पावसाला जोरात सुरुवात होत असते व खूप मोठ्या प्रमाणात इथे पाऊस पडत असतो. तर आपण या रस्त्यानेही बघू शकता, खूप जोराचा पाऊस चालू आहे व सर्वत्र हिरवगार झाडी झालेली आहे. आपल्या मेळघाटामध्ये विविध प्रकारचे धबधबे आहेत, काही लंबे, काही मोठे, काही त्यांच्या प्राकृतिक सौंदर्याने नटलेले, असे अनेक धबधबे आपल्याला इथे बघायला मिळतात. सुंदर असा त्यांचा आवाज येतोय व नित्तळ पाणी त्यामध्ये असते. तर यापैकी काही धबधबे आपण बघणार आहोत. सिमाडोच्या PWD गेस्ट हाऊसमध्ये आम्ही मुक्काम करून इथलाच हा पंचधारा धबधबा बघितला. खूप सुंदर असा हा धबधबा आहे. सिमाडोपासून अगदी 5 किलोमीटर अंतरावर हा धबधबा आहे. मित्र, आपण चिखलदऱ्यामध्ये पोहोचलेलो आहोत आणि आता हा भीमकुंड पॉइंटला आपण चाललेलो आहोत. भीमकुंडचा एक मोठा धबधबा इथे खाली आहे, तो आता आपण बघणार आहोत. भीमकुंड या धबधब्याच्या जवळच हे भीमकुंड ॲडव्हेंचर चालू झालेलं आहे व इथे मोठ्या प्रमाणात स्काय सायकलिंग, जायंट स्विंग, झिप लाईन असे ॲडव्हेंचर मोठ्या प्रमाणात होतात. तर आपण आज यापैकी काही ॲडव्हेंचर करणार आहोत. आमचे मित्र आशिष तोमर, ज्यांचं पॅरामोटरिंग इथे चिखलदऱ्याला खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी चालू केलेलं आहे आणि आम्ही त्यांच्याकडूनच बरंच काही शिकायला इथे आलेलो आहोत. आता आम्ही झिप लाईन आणि सायकलिंग करतो आहे. तर चला, काय चाललं तोमर साहेब? मग तुम्ही सायकलचा मजा घ्या, हां, त्याच्यामध्ये जो ॲडव्हेंचर फील येईल तो बघा, त्यानंतर आपण पॅरामोटरकडे जाऊ. येस, ओके, धन्यवाद. हे आमचे मित्र आहेत, मनीष ढाकुलकर, त्यांची ॲक्टिव्हिटी आहे. बरं, मनीष ढाकुलकर, ओके. चल, लोहारकर टीमचे सदस्य आपले सचिन कापुरे चिखलदरा येथे आता स्काय सायकलिंग करत आहेत. एक नवीन अनुभव, विदर्भाचं नंदनवन, चिखलदरा, तिथून स्काय सायकलिंग. सायकलिंगचा मजा आम्ही इथे घेत आहोत आणि एकदम वरती टॉपला आपण बघू शकताय, खाली एकदम डेंजर असा भीमकुंड. वरतून खाली बघितलं तर खरंच सगळं काही आपण विसरून जातो, एवढं डेंजर खाली भीमकुंड धबधबा दिसतोय, खूप उंचावर. आज पहिल्यांदाच स्काय सायकलिंगचा हा थरारक अनुभव मी घेत आहे. भारतामध्ये स्काय सायकलिंग तशी मोठ्या प्रमाणात प्रचलित नाही, परंतु सध्या स्काय सायकलिंगला मोठ्या प्रमाणात प्रमोट करण्याची सुरुवात भारतामध्ये झालेली आहे आणि हा खूपच चांगला अनुभव आहे. एक अनोखा मजा इथे येत आहे आणि खरंच सायकलिंग जबरदस्त आहे. भीमकुंडमध्ये आपण सायकलिंग करत आहोत. खालची हाईट खूप मोठी आहे आणि आजूबाजूला सर्व दऱ्या आहेत, माझ्या मागे सर्व पाणी आहे आणि या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात सायकलिंग करत आहोत. हा भीमकुंड धबधबा पहिल्यांदाच वरून बघत आहे मी आणि एक रोमांच आहे आणि मजा आहे. वाव, सुपर, खूपच मोठी परत एकदा चालू झालेली आहे आपली सायकलिंग आणि एक जबरदस्त अनुभव येत आहे. खाली बघू शकतात, खूपच खोल आहे, हातपाय हालत आहे तिथे आणि मोठी व्हॅली आपण बघत आहोत. 1100 ते 1200 फूट हाईट व 250 मीटर येणे जाणे अशी सायकलिंग आहे. जायंट स्विंग जवळपास 100 फूट वरती जातो. खाली बघू शकताय आपण 1100 ते 1200 फूट खाली भीमकुंड असा मोठा धबधबा आपल्याला दिसत आहे, सर्व हिरवगार झालेला आहे. अशा प्रकारे आपण आपली सायकलिंग, स्काय सायकलिंग संपवलेली आहे. 250 मीटर अंतर आपण सायकलवर गेलो होतो.
आता आपण झिपलाईनचा मजा घेत आहोत. आमचे कुलकर्णी सर व कमलेश सर झिपलाईन करत आहेत. जवळपास 1700 फूट उंचावरून ही झिपलाईन चालते व एक अनोखा आनंद इथे आपल्याला ॲडव्हेंचरमध्ये मिळतो. विदर्भामध्ये असं साहसी पर्यटन होणे गरजेचं होतं व हे चालू झाल्यामुळे सर्वत्रच आनंद दिसत आहेत आणि मोठ्या प्रमाणात पर्यटक इथे भेटी देत आहेत व या साहसी खेळांचा रोमांचक अनुभव घेत आहेत. मेळघाट हे खूप सुंदर असं ठिकाण आहे व आम्ही सर्व ग्रुपने इथे मोठ्या प्रमाणात एन्जॉय केली. आपण पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. मी सचिन कापुरे, मी लोणारकर टीम लोणार.